लग्नासाठी फक्त मुलींच्या अपेक्षा बदलल्यात असं नाहीये, मुलांच्या सुद्धा अपेक्षा तितक्याच बदलल्या आहेत. त्याबद्दल जर सांगायचं झालं डिटेलमध्ये, तर सुंदर तर पाहिजेच. त्याचबरोबर आजकाल मॅट्रिमोनी साईट असेल किंवा माझ्यापर्यंत बऱ्याच मुलींचं असं म्हणणं आहे, की आजकाल मुलंसुद्धा मुलींना पॅकेज विचारतात. म्हणजे तिच्या पॅकेजवर सुद्धा डिपेंड करतं, की ती मला सुटेबल आहे की नाही. म्हणजे जशा मुलींच्या अपेक्षा आहेत, तसा मुलांचा पण आहेत. परत तुला भाऊ किती आहेत किंवा काय, तू किती कमवतेस? सो ते पण त्याच आणि सुंदर पण पाहिजे. सो मुलांच्या पण अपेक्षा वाढलेल्याच आहेत. तर त्यांनी काय बघायला पाहिजे मुलींमध्ये? ॲक्च्युली बायोलॉजिकली ना पुरुष बायकांना सुंदर आहेत की नाही हे पाहतात, पण त्याच्या मागे ती तिची हेल्थ पाहत असतात. म्हणजे एक हेल्दी फिमेल मला उद्या एक हेल्दी प्रोजेनी देणार आहे, हे त्याच्या मागचं कारण असतं. आणि बायका मात्र रिसोर्सेस पाहतात, कारण बाईला माहिती आहे मी प्रेग्नंट राहणार आहे आज ना उद्या, मग जेव्हा माझ्या पोटात बाळ असणार आहे, मला बाळ वाढवायचं आहे झाल्यानंतर, ह्या काळात मी काहीही न करता माझी आणि बाळाची काळजी घेणारा माणूस पाहिजे. म्हणजे मला रिसोर्सेस पाहिजेत. रिसोर्सेस पाहिजेत म्हणजे काय, तो सेटल पाहिजे ना, इन अदर वर्ड्स. मग ह्याच अपेक्षा आहेत, फक्त वेगळ्या पद्धतीने येतात. आणि आधी काय व्हायचं ना, की बायका फक्त त्याच गोष्टी करायच्या, बाहेर नव्हत्या पडत, म्हणून त्यांच्या त्या अपेक्षा त्या लेवलपर्यंतच राहत होत्या. आता मी तिथपर्यंत जाते म्हणून त्या वाढल्या. पण पुरुषांच्या अपेक्षांमध्ये याच्यामध्ये आता ॲडिशन्स काय झालेत, की तुझे लुक्स चांगले पाहिजेत, मेंटेन तू फक्त त्या वेळेपुरतं नाही राहिला पाहिजे, तू प्रेग्नंट झालीस तरी राहायला पाहिजे, तुझं वय पुढे गेलं तरी तुला प्रेग्नन्सी राहिली पाहिजे, डिलिव्हरी झाल्यानंतर बाळांची काळजी पण अजूनही आईची जबाबदारी आहे, याच्यात पुरुष सहभाग घेत नाहीत. उलट, कारण त्यांचंच लग्न किंवा मूल उशिरा झालेलं असतं, त्यामुळे ग्रँड पॅरेंट्स सुद्धा अवेलेबल होत नाही, कारण ते पण थकलेलं असतं. जे आधी ग्रँड पॅरेंट्स जे आहेत ते तेवढे थकलेले नसायचे, त्यामुळे मुलांची काळजी घ्यायची. बरोबर. पण मग आता ते पण नसतात. मग त्या मुलांची घराची जबाबदारी आजही त्या बाईकडेच आहे, ही अपेक्षा आजही तिच्याकडूनच घेतली जाते. मी हे मान्य करते की मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला एकाच्याच पगारावर सगळं मॅनेज करणं शक्य नाही आहे, म्हणून तुम्हाला एक कमवणारी बायको हवी आहे. पण मग जर ती तिचा जो काही आतापर्यंतचा कामाचा व्याप होता तो वाढवून बाहेर जाऊन पैसे पण कमवते, तर त्याच्याबद्दल तिला इथे पण थोडी सूट मिळायला हवी आहे ना, ती नाही मिळत. प्रॉब्लेम तिथे येतो. आणि डिलिव्हरी झाल्यानंतरही, कारण मला बाजूला दिसत असतं की डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा स्वतःला मॅनेज करणाऱ्या, कॅरी करणाऱ्या खूप बायका दिसत असतात. माझ्या आजूबाजूला कलिग असतात आणि मला ऑफर्स मिळत असतात, ओपन ऑप्शन्स अवेलेबल असतात, डेटिंग ॲप्सवर अवेलेबल असतात. मग माझी अपेक्षा त्या पार्टनरकडून अशी असते, त्यावेळी सुद्धा ती मला ना सुटेबल होईल अशीच राहिली पाहिजे. मग हे हे अपेक्षांचं ओझं खूप वाढलेलं आहे. इन्कम माझा भार कमी करायला, हां, पण मी तुझ्या याच्यात कुठेही सहभागी होणार नाही, चुकीचं आहे. हे पण चुकीचं आहे. हे लग्नाच्या आधी, म्हणजे आता हे तर झालं लग्नाच्या नंतर, की आता कमवणं किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर तिच्यामध्ये झालेले चेंजेस. तर लग्नाच्या अगोदरचीच अशी एक केस आहे आमच्याकडं, की जिथं ॲक्च्युली तो मुलगा आहे ना, त्या मुलीला बघायला जातो. आता मगाशी जसं आपला विषय चालू आहे, की मुलगी बघायला जातोय, तर बऱ्याचदा मुलगी किती सुंदर आहे, फिगर आहे किंवा बाकी मग तिला थोडंफार बोलणं वगैरे कसं आहे हे बेसिक. आता तो बघायला जातो, त्याचा क्रायटेरिया फिक्स होता. मगाशी जो फिल्टरबद्दल बोललो आपण, त्याचा स्ट्रॉंग फिल्टर होता, त्याला रुंद कपाळ असणाऱ्या मुली आवडतात. ओके. आता तो ती मुलगी बघायला गेला, ती मुलगी छान आहे, दिसायला सुंदर पण आहे, सगळं चांगलं आहे. पण त्याने तिचा जो कमकुवत पार्ट आहे त्याच्या दृष्टीनं तो बोलून दाखवला, की हे बघ ना, तू खूप सुंदर आहे, मला तू खूप आवडलीस, पण ना मला ना रुंद कपाळ असणाऱ्या मुली आवडतात आणि तुझं कपाळ आहे ना तेवढं रुंद नाही आहे. ती म्हटली, हे बघ, तू ठरव, तुला खरंच त्या मुद्द्यावरती लग्न टाळायचंय की करायचंय. मी नाही तुला काही ह्याविषयी बोलणार आहे. त्याने डायरेक्ट सांगितलं, की मला तू बाकी खूप आवडलेली आहे, मी लग्नाला तयार आहे. त्यांचं लग्न होतं आणि त्याच्यानंतर तो 2च महिन्यांनी माझ्याकडे येतो, सर असं असं आहे आणि मला आता मी तिच्या जवळ गेलो की मला तिचं पहिलं ते छोटं कपाळ दिसतं आणि मग माझं सगळं त्या ठिकाणी, म्हणजे तिच्याबद्दलचा जो काही इंटरेस्ट असतो तो निघून जातो आणि मला आता असं वाटतंय की मी खूप मोठी चूक केली. मग बाबांनो, मुलांनो, मुलींनो, मला तुम्हाला हे सांगायचंय की तुमचा असा काही खरंच स्ट्रॉंग फिल्टर आहे, तर तो पहिलाच तुम्ही तुमच्या होणाऱ्या पार्टनरला किंवा तुमच्या पॅरेंट्सला स्पष्ट शब्दामध्ये सांगा, की मला हे त्या मुलीमध्ये किंवा मुलामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजेच. मी म्हणत नाही तुम्ही 10-15 फिल्टर लावा, ते शक्य पण नाहीये. एवढं काय कोणी
मशीनमध्ये ठरवून कोणी तयार होत नसतं. वी आर बायोलॉजिकल निसर्गताच बनणार आहे. त्यामुळं तुम्हाला जे स्पष्ट गोष्टी पाहिजे ते स्पष्ट बोला. वजन वाढणं किंवा टक्कल पडणं हा तर नंतरचा पार्ट आहे, पण रंग जो आहे किंवा मी जे म्हटलं रुंद कपाळ किंवा अॅनाटॉमिकल काही गोष्टी असतील, हाईट असेल, हाईट नंतर नाही वाढणार आहे, तर ह्या गोष्टी स्पष्ट बोलायला काहीच हरकत नाही आहे ना. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा लग्न होतं, मग तुम्हाला किमान तुमचा बेसिक क्रायटेरिया जो आहे त्या मुलीच्या रंगरूपाबद्दलचा हा पूर्ण झालेला असतो. राहिला प्रश्न इन्कमच्या बाबतीतचा, जसं मॅडमने सांगितलं की आता मुली हा विचार ठेवतात की मी पण कमवते आणि तू तेवढा कमवतोय किंवा माझ्या इतकाच कमवतोय, तर घरातलं पण शेअरिंगमध्येच असणार काम. आता सगळ्या सिटीमध्ये म्हणा नाही तर तालुका डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी पण पाहिलं तर आई वडील हे त्यांच्या लोकल प्लेसला राहतात, मुलं जी आहेत ती फक्त ॲज ए कपल म्हणून दोघं एकत्र राहत असतात. ह्यांना त्या मुलांच्या शाळांपासून तर त्याच्याबरोबर अजून ऑफिस, दोघांचं परत जेवणाचं, कदाचित घरी कामाला बाई असेल नसेल, हे सगळं सांभाळायचं असतं. मग त्याच्यामध्ये जे किड्स बाळांचं जे आहे, आता आजकाल ट्रेंड आहे डिंक, डबल इन्कम नो किड, म्हणजे आम्हाला मुलं नकोच आहेत. का? कारण त्या मुलांचं कोण बघणार? मग त्यांचं बघण्यामध्ये ह्यांच्या दोघांमध्ये इतकं वितुष्ट येतं. मॅडमने मगाशी सांगितलं की घरच्या कामांची जबाबदारी कोण घेणार? बऱ्याचदा तर बायकांना घ्यावी लागते आणि बायका स्पष्ट सांगतात की मी पण तुझ्या इतकंच कमवते, मी पण कामाला जाते, मी पण तुझ्या इतकंच दिवस रात्र त्या ठिकाणी काम करते. साहजिक आहे, मी जे करते घरी ते पण तू करायला पाहिजे. पुरुषांचा इगो हर्ट होत आहे, मग तिथून छोट्या छोट्या गोष्टीपासून क्लॅशेस निर्माण होतात. पण मग मुलं तर आता मगाशी म्हटलं पॉप्युलेशन पण कमी व्हायला लागले. ह्या देशाला आता मुलांची पण गरज आहे. ह्या देशाला लग्न म्हणजे मुलगा मुलीचं लग्न पण व्हायला अपेक्षित आहे. तर कुठं ना काहीतरी ह्यातून ऑडियन्सला मला सांगायचं, सगळ्यांनाही सांगायचं की हा भविष्यातला येणारा खूप मोठा प्रॉब्लेम असणार आहे की तुमची पॉप्युलेशन जर कमी असेल तर आपण जे काही या ठिकाणी इंडस्ट्री उभी करतोय, जे काही आपण एकमेकांचे उद्योग, एकमेकांवर ती इंडस्ट्री अवलंबून आहे, ह्याच्यासाठी माणसंच नसणार आहेत. तर म्हणून त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 1 ते 2 मुलं जो काही क्रायटेरिया, आणि त्यासाठी बेसिक लग्न होणं. आता बघा एका मुलाचा खर्च, तो मुलगा पहिलीत काय ज्युनियर के जी, सिनियर के जी पासून तर मिनिमम जर बेसिक क्वालिफिकेशन पकडलं तर मिनिमम तो 12वीला कॉलेजला जाईपर्यंत एक 20-1 लाख रुपये, त्याच्या पुढे जर बरोबर. प्रोफेशनल कॉलेजला गेला अजून तिथं 25-30 लाख रुपये, म्हणजे तो बेसिक टू मीडियम क्वालिफिकेशनला गेला 50 लाख ते 70,000 खर्च, आणि जर चांगल्या क्वालिफिकेशनला गेला तर 1 ते 2 कोटी. एक केस अशी आहे की ते लग्न झाले पण मुलं होऊ देत नाही, त्यांनी ठरवले आम्ही सगळं जग फिरायचं, बाहेर इकडे तिकडे जाणार. त्या केसमध्ये असे की त्या कपलचं सगळं छान फिरून झालं, त्यांनी लाईफ एन्जॉय केलं. ॲट द एंड ऑफ 40 एजला ते दोघं जेव्हा एका फ्रेंड भेटतात, हे एक कपल आहे ज्यांनी मुलं होऊन नाही दिली, दुसरं कपल आहे त्यांनी मुलं होऊन दिली. ह्यांची सगळी इन्व्हेस्टमेंट मुलांच्या करिअरमध्ये गेली, जवळपास 2-3 कोटी. हे मात्र ते 2-3 कोटी त्यांनी छानपैकी कुठं असेट्स करून ठेवला किंवा त्यांनी फिरून आले, त्यांचं लाईफ एन्जॉय केलं. मग आता तुम्हीच मला सांगा, ह्या दोघांमधला बरोबर कोण? काय वाटतं तुम्हाला? ज्यांनी मुलं होऊन नाही दिले ते त्यांच्यासाठी जगले, आणि ज्यांनी मुलं होऊन दिली कदाचित आपला जन्म ह्या जगात आपण जे आलोय एक तर जिवंत राहण्यासाठी आणि आपल्यासारखंच एक बाळ तयार करण्यासाठी.